तर 2 आठवडे किती जरी क्लिनिंग केलं तरी लक्ष्मीपूजनच्या दिवशी क्लिनिंगचं काम तर करावंच लागतं. तर इथं माझं तेच चाललं होतं. त्यांना मदतीला घेतलं आणि सोफा कंबाईड बेड असल्यामुळे त्याची गादी खूपच जास्त जड होती, तर ती त्यांच्याकडून व्यवस्थित टाकून घेतली. त्याच्यानंतर म्हणलं चला जेणेकरून बेड फोल्ड करून घेता येईल आणि व्यवस्थित क्लीन करता येईल. तर बेड फोल्ड केल्याच्या नंतर खाली खूपच जास्त घाण होती, तर ती देखील अशी स्वच्छ करून घेतली. आणि डीमार्टवरून नवीन बेडशीट वगैरे आणलं होतं. आणि आपल्या बायकांना कोणतीही वस्तू घरात नवीन आणली की ती टाकून बघण्याची खूपच उत्सुकता असते. तर बेडवर असं बेडशीट वगैरे टाकून घेतलं आणि क्वालिटी वाईज खरंच खूप छान होतं. त्यानंतर लादी वगैरे क्लीन केली. तोपर्यंत ह्यांचं इथं हार वगैरे बनवायचं काम चालू होतं. आणि त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळचं लक्ष्मीपूजनचं शूट घेतलं मी इथं. छान अशी देवांची पूजा वगैरे केली. ह्यांनी आपली मस्त इथं यांचं लक्ष्मीपूजन चाललं होतं. छान अशी पूजा मांडली. तुम्हाला कशी वाटली माझी पूजा ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. गावी जाणार आहे, त्यामुळे लाईटीचा इश्यू वगैरे झाला तर आपले व्लॉग्स मागे पुढे होतील. पण मी नक्कीच दररोज व्लॉग्स टाकण्याचा प्रयत्न करेल, कारण इकडं गावी पाऊस चालू आहे, त्याच्यामुळं थोडे व्लॉग्स मागे पुढे होतील. सो प्लीज समजून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता इथं पाया पडण्याचा कार्यक्रम चालू होता. दोघांनी स्वराजनी इथं आमच्या दोघांच्या देखील पाया पडल्या. त्यांना दिवाळी विश केलं आणि इथं मस्त पूजा वगैरे झाल्याच्या नंतर इथं आरती वगैरे केली. आणि आता पूजा कशी मांडली आहे ते दाखवते. आणि कशी मांडली आहे ते मला कशी वाटली ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हीच ती मूर्ती होती ज्या दिवशी मी ती मार्केटमधून घेतली आहे. आणि तुम्हाला ही लक्ष्मीची माझी मूर्ती कशी वाटली ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जास्तीत जास्त आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्हाला छान छान गावाकडचे व्लॉग्स बघायला भेटतील. छान छान ज्या काही रेसिपी करणार आहे, गावाकडची मजा मस्ती करणार, जी काही करणार आहे, एन्जॉय करणार आहे, ते सगळे व्हिडिओ तुमच्यावर शेअर करणार आहे. ही रांगोळी स्वराने काढली आहे, ती पण कशी वाटली ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता इथं मस्त एन्जॉय केला. फटाकडे वगैरे वाजूया म्हणलं. तर माझ्या साडीचा कलर कसा वाटतो आहे ही मी अगोदरच घेतली होती. सोसायटीचा एक कार्यक्रम होता, त्यावेळेस ही मी मूळचंदमधून घेतली होती. ती कलर कसा वाटतो आहे, साडी कशी वाटते ते पण मला सांगा. तर इथं आता मुलांचं माझं देखील फटाकडे वगैरे वाजवायचं काम चालू होतं. आता दिवाळी म्हणल्यावर फटाकडे तर वाजवायलाच पाहिजे. सो इथं तेच चाललं होतं. घराला अशी छान लाईटिंग वगैरे केली होती, या अगोदरी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. आणि जेव्हा आपण लाईटिंग करतो तेव्हा खरंच खूप छान वाटतं. त्यानंतर इथं मस्त दोघांनी मिळून काही फोटोज काढले. चला मग भेटूया उद्या. बाय.